तुमचं पण ब्लाऊज कमरेच्या साईडला उचलतं आहे का, व्यवस्थित असं कमरेवर फिटिंगमध्ये फिनिशिंगमध्ये बसत नाही आहे का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिथे बघू शकता मी बोटनेक ब्लाऊज इथे कटिंग करून पूर्ण गळा वगैरे स्टिच करून झालेला आहे, फिनिशिंग करून झालेली आहे. तिथे आपल्याला खालच्या साईडने कमरेच्या साईडने आपल्याला पट्टीची फिनिशिंग करायची आहे. तुम्ही बघू शकता. तर आता पट्टीची फिनिशिंग करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे असतं, तुमचे जे टक्स आहेत, तुमच्या अकॉर्डिंग जे टक्स असतात ते तुम्ही मारून घ्या एकदा. किंवा मी टक्स दोन्ही साईडला स्टक स्टिच करून घेतलेला आहे. टक्स पहिले का करायचे, कारण त्याची शिलाई वगैरे आहे ती आतल्या साईडने झाकली गेली पाहिजे, वरच्या साईडने कोणत्याही प्रकारे धागा वगैरे दिसत नाही. त्यासाठी पट्टी लावण्याच्या अगोदर टक्स तुम्ही मारून घ्या. इथे बघू शकता 2 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे अस्तरच्या मॅचिंगची. आता इथे आपल्याला वरच्या मेन फॅब्रिक आहे त्याच्या साईडला, वरच्या साईडला आपण त्याच्यावर पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि अर्ध्या इंचावर आपल्याला ती पट्टी त्याला जॉईन करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवावं लागली त्याप्रमाणे. तर इथे बघू शकता तुम्ही. आता अर्ध्या इंचावर मी शिलाई करून घेते. आता शिलाई करून झाली आहे. तर आपल्याला जी पट्टी आहे ना, ती पट्टी एक साईडला फोल्ड करून घ्यायची आहे, पलटी करायची आहे. म्हणजे जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवला लागते त्याप्रमाणे. जी दाबशिलाई द्यायची आहे, दाबशिलाई ही आपल्याला अस्तरच्या कपड्यावर द्यायची आहे, म्हणजे बरोबर ती सेंटरला येते. इथे आता एक्स्ट्राचा धागा मी कट करून घेते. तुम्ही बघू शकता. तिथे पट्टी तुम्ही बघू शकता, जिथे शिलाई झाली तिथे एक पलटी मारायची आणि दुसरी पलटी आपल्याला पूर्णपणे अस्तरच्या आतल्या साईडने मारून घ्यायची आहे पलटी. वरच्या मेन फॅब्रिकची ते कुठेही अस्तरची पट्टी दिसली नाही पाहिजे, पूर्णपणे आतमध्ये करून घ्यायची आहे. आता अशी पलटी मारल्यावर आपल्याला याच्यावर फक्त एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही याला हातशिलाई नाही केली तरी चालेल, शिलाई मारली तरीही चालेल, पण जर तुम्हाला अजून छान फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही हातशिलाई केली तरी चालेल. एक कच्ची शिलाई देऊन घ्या आणि मग हातशिलाई केल्यावरती कच्ची शिलाई काढून टाका. पण मी इथे शिलाईच केलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली इथे कमरपट्टीला इथे रेडी झालेलं आहे. बॅक साईडला पट्टी लावून तुम्ही बघू शकता किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा, जेणेकरून ब्लाऊजला छान फिनिशिंग येते आणि कमरेच्या साईडला कोणत्याही प्रकारे वरच्या साईडला ब्लाऊज उचलत नाही, एकदम छान परफेक्ट बसतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा ट्रिकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर.